आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 21. बाथरूममध्ये आता पाणी नुसतं धोधो वाहत होतं. वरून पडणारे ते गार पाण्याचे फवारे गार्गीच्या अंगावर बरसत होते. आई ग, हे बंद का होत नाहीये? गार्गी भीतीने अक्षरशः किंचाळली. तिचा ड्रेस पूर्ण भिजून शरीराला चिकटला होता. बाहेर असलेल्या कार्तिकला पाण्याचा तो आवाज आणि गार्गीचा आवाज ऐकू आला आणि त्याला समजलं या मुलीने काहीतरी गडबड नक्कीच केली आहे. तो धावतच बाथरूम जवळ आला. काय झालंय गार्गी? चिडून तो बाथरूमच्या दारात आला आणि पाहतो तर समोरचं दृश्य पाहून तो तर क्षणभर थबकलाच. ओ माय गॉड, आर यू मॅड ऑर व्हॉट? डोक्याला हात लावत तिला असं भिजलेलं पाहून त्याला पहिलं हसूच आलं. पांढऱ्या शुभ्र बाथरूममध्ये छतावरून पडणाऱ्या पाऊसधारांखाली गार्गी संपूर्ण भिजलेली, एखाद्या भिजलेल्या मांजरीसारखी. कार्तिकने वेळ न घालवता पुढे झेप घेतली. तू वेडी आहेस का ग? कशाला हात लावलास त्या पॅनलला? तो ओरडला आणि ते पाणी बंद करण्यासाठी तो आत आला. पॅनेलपर्यंत पोहोचताना तो स्वतःही त्या शॉवर खाली आला आणि त्याचा पांढरा टी-शर्ट क्षणातच ओला होऊन त्याच्या शरीराला चिकटला. कार्तिकने कसाबसा तो शॉवर बंद केला. बाथरूममध्ये आता फक्त पडणाऱ्या पाण्याचा टपटप असा संथ आवाज उरला होता आणि गार्गी थंडीने आखडून उभी होती. गार्गी मॅडम, थोडासा मध्यमवर्गीय इगो बाजूला ठेवून विचारायची तरी पद्धत होती की नळ कसा चालू होतो? मला काय माहीत तुमच्या घरातले नळ सुद्धा तुमच्यासारखेच ओव्हर स्टँडर्ड आणि हट्टी आहेत ते. ती थरथरतच बोलली. मॅडम, मुळातच हे नळ ऑटो सेन्सरनी चालू होतात हे असे, कळलं? तो तिला दाखवत म्हणाला. ओके. ओ माय गॉड, शिट, आता रूममध्ये सगळीकडे पाणी पाणी होणार. त्याने डोक्यावर हात मारला. काय ग, तुला एक गोष्ट नीट करता येत नाही का गडबड केल्याशिवाय? हो बरोबर, गडबड आणि वेंधळेपणा करण्यात तर तू PhD केली असशील. तो तिला बडबड करत होता आणि ती गप गुमाने चूक झाली आहे म्हणताना त्याचं नाईलाजाने ऐकत थरथरत तशीच अंगाभोवती हात लपेटून थंडी कमी करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने डोळे फिरवले आणि वर पाहत कमरेवर हात ठेवून वर पाहू लागला आणि ती तिला आता कपडे बदलावी लागतील म्हणून बाहेर जायला वळली. तिचं पाऊल बाथरूम बाहेर पडणार तसं त्याने तिला जरा जोरातच हाताला धरून आत ओढलं. अगं, तिकडं कुठं चालली आहेस आता? आणि तिचा पाय एकदम फरशीवर साचलेल्या साबणाच्या पाण्यावरून घसरला. आऊच! तिची किंचाळी बाहेर पडण्याआत कार्तिकचा दुसरा हात एखाद्या विजेसारखा पुढे आला. त्याने एका हातानेच तिच्या कमरेला विळखा घातलेला आणि तिला वाचवण्याच्या नादात त्याने तिला स्वतःकडे जोरात ओढलेलं. त्यामुळे गार्गी आता थेट कार्तिकच्या छातीवर येऊन आदळली. तिने कार्तिकचे बाहू आधारासाठी पकडलेले आणि ती अगदीच त्याच्या मिठीत होती. बाथरूममध्ये आता एकदम स्मशान शांतता पसरली होती. कार्तिकचा चेहरा तिच्या इतक्या जवळ होता की त्याच्या केसातून ओघळणारा पाण्याचा थेंब गार्गीच्या चेहऱ्यावर पडला. कार्तिकचं लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेलं. त्या ओल्या पापण्या आणि तिचे ते मोठे डोळे आणि डोळ्यात लावलेलं हलकं काजळ आणि सोबतच त्या डोळ्यात असलेली ती विलक्षण भीती. कार्तिक त्यात हरवून गेलेला. त्याच्या मनात गार्गीबद्दल जे काही तुच्छतेचे विचार होते ते त्या क्षणी वाफ होऊन उडून गेले होते. ती मात्र अतिशय घाबऱ्या घुबऱ्या आणि भिरभिरत्या नजरेने त्याला पाहत होती.
आणि या सगळ्यात कधी त्याचे डोळे तिच्या ओठांवर स्थिरावले त्यालाही कळलं नाही. त्यानंतर त्याची नजर तिच्या गळ्याखाली चिकटलेल्या ड्रेसमुळे तिच्या शरीराच्या ठेवणीवर पडली, जी त्या ओल्या कपड्यांमधून स्पष्ट जाणवत होती. तसा तो ताडकन भानावर आला. त्याने झटक्यात गार्गीला स्वतःपासून दूर केलं. तो धक्का इतका जोरात होता की गार्गी थोडी डगमगलीच आणि सरकन तिला पाठ करत तो वळला आणि डोक्याला हात लावला. शिट, हे काय करत होतो मी? हा विचार विजेसारखा त्याच्या डोक्यात लकलकला. त्याला स्वतःच्याच त्या क्षणिक कमकुवतपणाची चीड आलेली. त्याचा अहंकार पुन्हा फणा काढून उभा राहिलेला. एक काम धड करायला येत नाही तुला? काही ना काहीतरी उद्योग वाढवून घेतल्याशिवाय बरं वाटत नसेल तुला? कार्तिकचा आवाज आता बाथरूमच्या भिंतीवर आदळून घुमला. आता प्लीज रूममध्ये जाऊन सगळीकडे पाणी नको करूस, मी एकटा जातो. पण माझे कपडे? देतो बाई तुला, वेट. अरे यार, म्हणजे तुझी ती थर्ड क्लास सूटकेस आता उघडायची का मी? ओ गॉड, कुठून दुर्बुद्धी झाली. आणि वैतागून दात ओठ खाऊन त्याने तो टी शर्ट तिथेच काढला आणि हात लांबवून तो लॉन्ड्री बॅगमध्ये टाकणार तर उप्स, ओ गॉड म्हणत ती मात्र त्याला पाठ करून वळली आणि डोळ्यांवर हात ठेवून घट्ट मिटून घेतले. तिला प्रचंड ऑकवर्ड वाटत होतं या सिच्युएशनमध्ये. बाहेर कपाटातील टॉवेल अंगावर घेऊन तो तिच्या सूटकेसकडे वळला. उद्याच्या उद्या ती सूटकेस पहिली फेकून देणारे सांगून ठेवतो. मी चांगली बॅग आणून देतो हवं तर, तो बडबड करत होता. त्याला काही त्या सूटकेसला हातही लावावा वाटत नव्हता. आता यालाही कुलूप लावलंयस का? हिरे आहेत की मोती आहेत यात, जे एवढं लॉक करून ठेवलंयस? याची किल्ली कुठे आहे आता? तिथेच पर्समध्ये असेल, ती कशीबशी म्हणाली. आधीच थंडी वाजत होती आणि ही ऑकवर्ड सिच्युएशन. डोक्यावर हात मारत तो आता चिडतच तिच्या पर्सकडे गेला. हात लावू का नको करत तिची पर्स उघडली तर पहिली लिपस्टिक, मग काजळ स्टिक, असंच सगळं बाहेर येऊ लागलं. अगं कुठे आहे पर्समध्ये? तिथेच फ्रंट कप्प्यात असेल. अगं मग हे कधी सांगणार आहेस? म्हणत त्याने फ्रंटचा कप्पा उघडला आणि एकदाची ती चावी त्याला मिळाली. एखाद्या खजान्याचा शोध लावतोय असंच त्याला वाटत होतं क्षणभर. कशीबशी त्याने ती सूटकेस उघडली आणि त्यात तिचे सगळे कपडे होते. तुझे कपडे मला कळत नाहीयेत, एक काम कर, तुझे तू घे आणि जरा लवकर कर. म्हणून तो बेडच्या बाजूला जाऊन उभा राहिला तिला पाठ करून, कारण ट्रॅक पॅन्ट ओली होती, त्याला बेडवर बसताही येणार नव्हतं. ओ गॉड, कसं होणार आहे काय माहीत. आताही भिजलेली गार्गी, तिचा तो निरागस चेहरा आणि त्याने पाहिलेले नको ते दृश्य आठवून त्याचं मन विचलित झालेलं. आणखी काय काय होणार होतं देवच जाणे. आता रूममध्ये सगळीकडे पाणी पाणी झालं असणार. महादूला बोलवावं लागेल, तो मनातच चरपडत होता. आणि ती कपडे घेऊन गेलेलीही त्याला कळलं नाही. तोपर्यंत त्याने दुसरा टी शर्ट घातला. झालं का मॅडम? किती वेळ लागणार आहे अजून? हो झालंय, 1-2 मिनिट, ती दातावर दात घट्ट करत बाथरूममधून म्हणाली. काहीच वेळा ती कपडे बदलून बाहेर आली, पण कपडे तिथेच बाथरूमच्या फरशीवर होते. झालंय माझं, ती बाहेर येत म्हणाली. थँक गॉड, नशीब झालं आजच्या दिवसात. म्हणत तो आता बाथरूममध्ये जाणार तर तिचे असे कपडे तिथेच बाजूला पडलेले पाहून तो चोराचा खेकसला. अरे यार गार्गी, डू यू हॅव सम मॅनर्स? आता काय झालं? काय ही कपडे इथे अशी का पडली आहेत? अरे मग कुठे ठेवायची? आपल्याकडे लॉन्ड्री बॅग आहे, ही दिसते का? कपडे त्यातच गेले पाहिजेत. पण मी धुणार होते लगेचच आत्ता. अगं किती वाजलेत ते बघ जरा. आणि इथे सर्वंट आहेत काम करायला, ते करतील, तू फक्त ना शिस्तीत राहा. अरे मग हे पाणी पुसून घेते मी,
कपडा कुठे असेल? अरे यार, ते सुद्धा महादू करेल गार्गी. प्लीज आता शांत बसतेस का? माझे कपडे बदलून झाले की मी बोलावतोय त्याला. गॉट इट? ओके, ठीक आहे. ती मान हलवत म्हणाली आणि चुकून बेडवर जाऊन बसली. यार, आता अजून काय काय होणार आहे काय माहिती. पहिलाच या रूममधला दिवस आणि हे असं झालं. आणखी काय काय असेल असं या इनामदारांच्या घरात जे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडलं आहे काय माहिती. ती सगळ्या रूममध्ये नजर फिरवत मनाशीच बोलत होती. एवढ्यात तो कपडे बदलून बाहेर आला आणि क्षणात त्याचा पारा पुन्हा चढला. अरे यार गार्गी, आय टोल्ड यू ना, माझ्या बेडवर बसणार नाही आहेस. ओ सॉरी, आय एम रिअली सॉरी म्हणत ती उठली आणि सोफ्यावर जाऊन बसली. मला पांघरूण कुठे मिळेल? 1 मिनिट, सर्वंटला फोन करतोय आणि सांगतो कुठं काय आहे ते. ओके ओके म्हणत तिनं मान हलवली आणि त्याने सर्वंटला कॉल केला. कॉल होताच तो तिच्याकडे वळला. लेट मी क्लिअर गार्गी, मला ओरडायची वेळ येणार नाही असं पाहशील तर फार बरं होईल. बरं, आणि हे ब्लँकेट्स इथे असतात, तुला हवं ते घे. तो कपाटाचा खालचा कप्पा उघडून दाखवत म्हणाला, जिथं अगदी व्यवस्थित घड्या घालून ब्लँकेट्स ठेवलेले. आणि हो, काम झालं की ब्लँकेट्सची आहे तशी घडी करून ठेवायची, समजलं? आणि हो, मी त्या अटीत लिहिलेलं आय होप तू विसरली नसशील तरीही पुन्हा सांगतो, मला AC लागतो. त्याचं टेम्परेचर 23 वर सेट राहील, ते बदलणार नाही, नाहीतर मला झोप येत नाही. दुसरी गोष्ट, मला रात्री लाईट्स बंद लागतात, सो लाईट्स बंद राहतील. काय? ती एकदम मोठ्याने बोलत उठली तसा तो दचकला. अगं हळू, रात्रीची वेळ आहे, किती मोठ्याने बोलतेस, मला ऐकू येतंय. हो पण मग मला झोप नाही लागत अंधारात. सॉरी, मी त्याला काहीच करू शकत नाही म्हणत तो पुन्हा लॅपटॉपवर जाऊन बसला. दिस इज नॉट डन. मी काही निर्जीव बसतोय का प्रत्येक गोष्ट तुझी ऐकायला? मला भीती वाटते अंधारात. एक छोटा बल्ब तरी किंवा नाईट लॅम्प प्लीज, आय रिक्वेस्ट यू. ती म्हणत होती एवढ्यात डोर वाजलं. आत ये, तो म्हणाला तसा महादू आत आला. रूममध्ये पाणी झाले तेवढं पुसून घे. होय साहेब म्हणत तो फरशी साफ करू लागला. दोघंही आता शांत झाले होते. गार्गीला मात्र राहून राहून भीती वाटत होती की आता अंधारात ती कशी झोपणार. काहीच वेळात सर्वंटनी बाथरूम आणि रूम साफ केलं आणि ते निघून गेले. रूममध्ये आता पुन्हा एकदा प्रोफेशनल शांतता पसरली होती. कार्तिकने रागाने लाईट्स बंद केले आणि ACचं तापमान 23 वर सेट करून तो ब्लँकेट ओढून झोपला. गार्गी सोफ्यावर बसून होती. डोळ्यांसमोर हात धरला तरी दिसणार नाही इतका गडद अंधार रूममध्ये होता. गार्गीला लहानपणापासूनच अंधाराची प्रचंड भीती वाटायची. त्यात हे अनोळखी मोठं घर आणि त्या घरातील ही मोठी रूम. तिला भीतीमुळे दरदरून घाम सुटायला हवा होता, पण मघाचं भिजणं आणि त्या 23 डिग्रीच्या ACमुळे ती अक्षरशः गोठून गेली होती. तिने हळूच सोफ्यावर पाय आखडून घेतले आणि ब्लँकेट स्वतःभोवती लपेटलं. पण सोफ्यावरची ती हालचाल आणि तिला वाजणाऱ्या थंडीमुळे तिच्या श्वासाचा तो सरसर आवाज शांत रूममध्ये कार्तिकला अधिकच त्रासदायक होत होता. गार्गी, शांत पडून राहशील का आज? आय सेड हालचाल नकोय मला, शांतता हवी आहे. बेडवरून कार्तिकचा सज्जड दम देणारा आवाज आला. अरे पण मला भीती वाटते आणि थंडी पण वाजते. निदान हा AC तरी कमी कर ना जरा प्लीज. गार्गी हळू आवाजात म्हणाली. नाही, अजिबात होणार नाही. मला AC आणि डार्कनेस लागतोच. सो शट अप अँड स्लीप. कार्तिकने कूस बदलली. रात्रीचे 12 वाजले होते. गार्गीला झोप येणं शक्यच नव्हतं. अंधारात तिला रूममधल्या पडद्यांच्या हालचाली सुद्धा भीतीदायक वाटत होत्या.
ती वारंवार आपली जागा बदलत होती. कधी उशी नीट करत होती तर कधी सोफ्यावर सरकत होती. दर 5-10 मिनिटांनी होणाऱ्या या आवाजामुळे कार्तिकची मात्र झोपमोड होत होती. गार्गी, आर यू सिरियस? किती वेळा बजावलंय तुला? तुझ्या या पसाऱ्यासारखेच तुझे झोपण्याचे मॅनर्स पण विस्कळीत आहेत का? कार्तिकने रागाने लॅम्प सुरू केला आणि तो बेडवर उठून बसला. अरे मी काय मुद्दाम करते का? मला अंधारात दिसतच नाहीये आणि खरंच खूप भीती वाटते. हो, आणि बाय द वे रात्री झोपल्यानंतर तुला काय बघायचंय असं अंधारात? अरे पण त्यासाठी झोप तर लागायला हवी. इट्स हॉरिबल. तुम्ही माणसं आहात की भूत? अरे यार गार्गी, उद्या माझं खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. जर मला झोप मिळाली नाही तर त्याला तू जबाबदार असशील. सो प्लीज आता जर आवाज झाला तर मी तुला रूमच्या बाहेर काढेन, सांगून ठेवतोय. कार्तिकने अत्यंत थंड आणि कडक आवाजात ताकीद दिली आणि पुन्हा लाईट बंद केला. आता गार्गीने धास्तीच घेतली. ती मुटकळून आणि ब्लँकेट घट्ट पकडून डोळे मिटून सोफ्यावर पडून राहिली. तरीही एसीचा आवाज आणि ती थंडी तिला प्रचंड भीती निर्माण करत होती. एकतर तिनं ऐकलेलं, जिथे अतृप्त आत्मे असतात तिथं एक विचित्र थंडी असते. त्यामुळे त्या थंडीमुळे तिचे हातपाय चांगलेच आखडले होते. रात्रीचा 1 वाजला, 1:30 वाजला. गार्गी झोपेसाठी तळमळत होती आणि तिच्या प्रत्येक अस्वस्थ हालचालीमुळे कार्तिकच्या डोक्याची शीर तळतळत होती. त्यालाही झोप लागत नव्हती. अखेर रात्रीच्या 2च्या सुमारास गार्गीची झोप लागली आणि तिला झोप लागल्यावर आपोआपच कार्तिकची झोप लागून गेली. कार्तिकच्या अटी आणि गार्गीची भीती यात अडकलेली ही पहिली रात्र तर कशीबशी सरली. पण उद्याचा सूर्योदय त्यांच्या आयुष्यात आणखीन काय गोंधळ घेऊन येणार होता याची कल्पना ना कार्तिकला होती ना गार्गीला. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया काय आणखीन गोंधळ वाढून ठेवलाय त्यांच्या आयुष्यात. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.